साठी माझ्या तोंडचे वाक्य मागे पुढे करू नका। मी जे काही बोललो ते बोललेलो आहे, पण उगाच ट्रोल करणाऱ्याला एक संधी मिळते। आता खरं म्हणजे मला जे ट्रोल करतात त्यांची स्वतःचीच लंगोटी फाटली, ती माझी पगडी उछालण्याच्या नादी लागलेले आहे। आज मी सुरुवातीलाच संजय राऊतला काही प्रश्न विचारणार आहे। त्यांना फार हौस आहे, ते प्रश्न तेच विचारतात आणि उत्तर तेच देतात। माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण काल राजसाहेबांनी तुम्ही जो विषय काढला 50 खोके आणि मग त्याचं 40 न गुणून किती आकडा जाहीर केला। संजय राऊतने मला एक आकडा सांगावा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले, ते किती पैशावर फोडले, ते पैसे कोणत्या गुजराती कॉन्ट्रॅक्टर कडून घेतले, हे संजय राऊतने मला थोडं जाहीर केलं तर बरं होईल। त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2019ला महायुतीमध्ये निवडणुका लढवून उद्धव ठाकरेला बाहेर काढून काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या दारात बांधण्यासाठी संजय राऊतनं किती दलाली घेतली, किती दलाली घेतली हा शब्द वापरतोय मी, ते संजय राऊतने एकदा स्पष्ट करावं। आणि ती कोण महिला आहे ज्यांनी संजय राऊतची कॉलर धरली होती, ती कोण महिला आहे? आणि संजय राऊत मला वाटतं गेली 25 वर्ष राज्यसभेवर आहेत, त्यांनी 5 कामं मला अशी दाखवली जी त्यांनी मराठी माणसासाठी म्हणून केलेली आहेत। 5 कामं किंवा असा एखादा अराजकीय ठराव त्यांनी राज्यसभेत मांडला आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले। संजय राऊत हा खासदारच्या रूपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारा एक दलाल यापेक्षा त्याची कुठेही प्रतिमा नाही। ज्या शिंदे साहेबावर तो आरोप करतो आहे, मी एक छोटंसं उदाहरण आपल्याला सांगतो, याहून तुम्ही शिंदे साहेबांचा स्वभाव कसा आहे तुमच्या लक्षात येईल। उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून मी ज्या जिल्ह्यातून आलो त्या बीड जिल्ह्यातील चिंतामण रुईकर नावाचा एक तरुण बीडहून तिरुपती बालाजीला पायी चालला होता। बीडहून तिरुपती बालाजी साधारण 1200 किलोमीटर आहे आणि कर्नाटकामध्ये गेल्यावर रायचूर ठिकाणी त्याचं दुःखद निधन झालं। कुणासाठी चालला होता? उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून हा पायी चालला। त्या चिंतामण रुईकरची भेट उद्धव ठाकरेनं कधीही घेतली नाही, पण त्या चिंतामण रुईकरच्या अनाथ मुलांना आणि त्याच्या विधवा पत्नीला 4 खोल्याचं घर बांधून दिलं ते केवळ एकनाथ शिंदे यांनी। हा फरक आहे। यांना घ्यायचं माहिती आहे, शिंदेंना द्यायचं माहिती आहे। आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारा। सर, तुम्ही म्हणालात की आरोप करतात की पक्ष फोडले वगैरे घोषणा देत आहेत म्हणण्यासाठी, मात्र काल भाजपचे उमेदवार आहेत केळुसकर हे तुमच्याच उमेदवारांना म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला पाहून 50 रुपये एकदम अशा घोषणा देतात शिवसेनेच्या विरोधात, हे तुमचेच सहयोगी पक्षांवर। हे पहा कसं आहे, महायुती मी कालही सांगितलं की महायुतीतले 3 भाऊ अत्यंत घट्ट आहेत, संवाद चांगला आहे, एकमेकात प्रेम आहे। खाली मुलात थोडी बहुत कुरबुर होते, त्याचा महायुतीवर काहीच परिणाम होणार परिणामच नाही। पण ही घोषणा तुम्हाला मान्य आहे का मग तुमचे भाजप देते? मी काय म्हणले, एखाद्याने भावनाच्या भरात घोषणा दिली, त्याला समजून सांगतील ना भाजपचे नेते। आमच्या पक्षाकडून तर असं काही झालं नाही ना। मित्र पक्ष तुम्हाला चिडवतोय, दिवसतोय। मी काय म्हणलं की शेवटी एखाद्याचा विवेक किती असतो, काय असतो, त्यानं महायुतीत काही बदल होणार नाही। हे 3घही राज्य फार समर्थपणे चालत आहे। मुंबईत अशी स्थिती आहे की 4 ठिकाणी महायुतीचे उमेदवारच नाही आहेत आणि याचा फटका म्हणजे ज्या पद्धतीनं एबी फॉर्म उशिरा देणं किंवा ज्या दिवशी शेवटची तारीख आहे त्याच्या आधी 2-3 तास देणं आणि अशा वेळेला 4 उमेदवार नसणं महायुतीचं, हा फटका नाही आहे का? हे पहा,
एवढा मोठा ज्यावेळेस निवडणुकीचा कार्यक्रम येतो त्यावेळेस कुठंतरी काहीतरी कमतरता राहते, पण परिणाम नाही. तिथं आम्ही पाठिंबा देऊन आमच्या मताशी लागणारा उमेदवार आम्ही निश्चित निवडून आणू. त्याचा काही फटका बसण्याचं काहीच कारण नाही किंवा त्याचा काही विरोधकाला फायदाही होणार नाही. असं आज त्या भागामध्ये त्यांनी थेट सांगितलं की गुजरातला मुंबई जोडण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आधी ज्या प्रकारे संस्था तिकडे नेण्यात आल्या होत्या आता तसं नाही तर थेट मुंबई तोडून गुजरातला जोडली जाते. मला हे कळालं नाही, गेली 30 वर्ष याच गोष्टीवरती राजकारण करतात. आजपर्यंत मुंबई इथंच आहे, मुंबई कुठं तोडलेली नाही आहे. आपणच गुजरातची प्रगती बघायला गेला होतात ना. आम्ही तर काहीच पाठवलं नव्हतं तुम्हाला. तुम्ही गुजरातमध्ये काय प्रगती झाली पाहायला स्वतःच गेला होतात ना. तुमचं गुजरातचं प्रेम काय आम्हाला माहीत नाही का? प्रश्न असा आहे की मराठी माणूस किंवा मुंबई यांच्यावर त्यांचं प्रेम नाही, तर ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे. मराठी माणूस तिथंच आहे, मराठी माणसाला काहीच होणार नाही, मुंबई तिथंच राहणार आहे. आणि आपण सगळे मराठी माणसं आहोत, आपण कोण त्यांना मुंबई देणार? असा कसा प्रचार तुम्ही करताय? त्यांच्यापाशी वैचारिक मुद्दे कुठलेही राहिले नाहीत. कुठला वैचारिक मुद्दा आहे मला सांग, की जे सांगते. उद्धव ठाकरेंनी एक STP प्लॅन सुद्धा करू शकले नाहीत. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन केला नाही, सगळी घाण समुद्रात ठेवताय. त्यांचे आता 2 नवीन युवराज आलेत. एक तर बोलता बोलता ब्लँक होऊन जातो, दुसरा म्हणतो की दर 2 किलोमीटरवर संडास करू का बांधू, हे मी ऐकलं नाही. म्हणजे त्याचे अर्थ फार वेगळे होतात. अरे 25-30 वर्ष आले महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला बांधायला त्यावेळेस कळालं नाही काय? मला तर ही भीती आहे की यांच्या हातात कारभार गेल्यावर उद्या शिवसेना भवनाचा मॉल होणे म्हणजे बस झालं. तुम्ही वैचारिक मुद्दा उपस्थित केलाय, तर तुम्ही MIM सोबत युती केली, राष्ट्रवादी सोबत युती केली. आता तुमच्या वैचारिक भूमिकेवर अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केले, जे बंड केलंय की राष्ट्रवादी सोबत गेले, हिरवी मतं किंवा मुसलमानांकडे हे सगळं हिंदुत्ववादी विचार सोडले. आता या ठिकाणी तुम्ही काय करा? उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं तुम्ही मुस्लिम मतदारांना टार्गेट करता, तुमच्यावर अशी काय वेळ आली की तुम्हाला MIM सोबत युती करावी लागते? हे पाक तुमचं कुठंतरी थोडी गफलत होती. आम्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून झाले. राष्ट्रवादीनं त्यांना सोबत घेतलं, आम्ही सोबत घेतलं नाही. राहिला अंबादास दानवे यांचा प्रश्न. अंबादास दानवेला कधीपासून MIMचा एवढा राग येऊ लागला? MIMच्या मतावरती स्वतः विधान परिषदमध्ये आले. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेनं मुंबई महानगरपालिकेमध्ये गुजराती कॉन्ट्रॅक्टरला आणलं, तसं छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये मुसलमान कॉन्ट्रॅक्टर आणण्याचं पाप तर अंबादास दानवेनं केलंय, दुसरं कोणी केलंय? परळीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत गेलो नाहीत. आमची युती निवडणुकीत यांच्या सोबत होती, तेवढ्या पुरतीचं. आमच्या MIM सोबत जाण्याचं काय कारण आहे? दोन्ही राष्ट्रवादी उद्या एकत्र येत पुण्यामध्ये हे करतायत, जाहीरनामा प्रसिद्ध करतायत. कशा पद्धतीनं बघताय? एक राष्ट्रवादी तुमच्यासोबत आहे, दुसरी राष्ट्रवादी तुमची विरोधक म्हणून आहे. खरं या प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा राष्ट्रवादीच्या कोणीतरी नेत्याला विचारायला पाहिजे होतं. त्याच्यावर मी काय उत्तर देणार? तुमचा सत्तेतला मित्र मी काय म्हणलं, महाराष्ट्रामध्ये 3 भाऊचा संवाद चांगला आहे, समर्थपणे सत्ता चालवत आहेत आणि आम्ही तेवढ्या पुरतं पाहतो. आता राष्ट्रवादीने प्रत्येक वेळा काय करावं हे आम्ही तर ठरवू शकत नाही, किंवा आम्ही काय करावं आम्ही त्यांना विचारत नाही. संजय राऊतांची आणि एकनाथ शिंदेची काल एक भेट झाली असं आपण म्हणू शकतो. त्या भेटीमध्ये संजय राऊतांनी प्रत्येक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना इग्नोर केल्याचा प्रकार दिसून येतो. त्यांनी इग्नोर केलं म्हणून काय झालं? शिंदे साहेबांचं महत्व थोडंच कमी होणार? ते उपमुख्यमंत्री आहेत ना. आणि आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, कम जर्फ को जब जरा और जुरू मिलती है वो नुमाइंदे बुलबुले नजर आता है. म्हणजे हलक्या माणसाला चांगली बायको आणि सोनं नाणं, म्हणजे संपत्ती मिळाल्यावर तो जरा वेड्यासारखं करतो. संजय राऊत तसं त्यांनी मी पाहिला, असा मागे हात घेतला होता. हे हलक्या माणसाची लक्षणं आहेत. शिंदेसाहेब असं कधीच वागणार नाही.